विचारलं की समालोचक कोण आहेत. विनय पाटील आहेत निजेचे. नाही, चांगली समालोचन करतात. विनय पाटील या ना, पहिल्या 17 आमच्यासोबत जोडा. निजेची फिल्डिंग आहे, तुम्ही जोडले जाल तर बरं होईल. विनय पाटीलचे ब्लॉक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा. भावार्थ सांगतात आमचे. तर या मॅच नंतर ड्रॉ होईल, त्यामुळे उंबारली आणि जय मसोबा मानेरे दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित राहतील. यातून विजेता संघ 3 संघांमध्ये ड्रॉ होईल आणि लगेचच एक क्वार्टर फायनल आपण एक मॅच होईल आणि एक संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. ज्या संघाला बाय मिळेल तो उद्या खेळताना दिसेल. राहिलेला संघ असंच खेळ. त्यानंतर आपल्याला भोपर आणि श्री गणेश खोनी ए संघाची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्याही दोन्ही टीमने उपस्थित राहायचे. भोपर आणि खोनी त्यातून विजेता संघ उद्या वाकलन संघासोबत खेळ. टॉस जिंकलाय तो जयनुमान निजे टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते जयनुमान रियांश 11 जयनुमान मोठी देसाई टीमला. सलामी जोडी आपण पाहतोय मयूर आणि दुसऱ्या बाजूला जितेशला तुम्ही पाहतायत. मयूर देवकर सेकंडला, 9 सेकंडला जितेश पाटीलला तुम्ही पाहता आणि पहिलं षटक घेत आहेत नितेश पाटील. सामन्याला सुरुवात 4 षटकांची मॅच. पहिलाच बॉल फटका चांगला आहे, मात्र लॉंगॉपना क्षेत्ररक्षक वेगाने आलेत करण, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. दमदार केले. फक्त लॉंगॉपला जे क्षेत्ररक्षक त्यांच्यासाठी एक सूचना असेल की जो खांबा आहे तो तुम्ही बघा प्लीज आणि त्यानंतर वेगाने धावा. समंतभाई अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ विकेट हॅट्रिक साठी 1,500 रुपयाचं कॅश प्राइस. फटका सुंदर आहे, खेळाडू कक्षाच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मयूर देवकर ऑन फायर, बॅक टू बॅक दुसरा चौकार. केले जयनुमान रियांश 11 मोठी देसाई टीमने. भरपूर धावपळ झाली खेळाडूंची मोठी देसाई टीम. आताच काही वेळापूर्वी तुम्ही पाहिलं तर जुनीडोंबीच्या मैदानात हा संघ खेळत होता. एक मॅच तिथेही जिंकली होती, दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत झाले वाडेगड टीमच्या विरुद्ध. दमकम होती खेळाडूंची. केतन आहे तिथे मिडॉन वेगाने आलेत. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 8 धावा धापड कधी लागले जयनुमान 11. मोठी देसाई संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सचिन मात्रे यांचे आगमन झाले, त्यांना विनंती असेल या मोठी देसाईचे आपले हार्दिक स्वागत. 8 धावा धापड कधी आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक हँडला मयूर देवकरला तुम्ही पाहतायत. ताकद प्रचंड आहे मयूर देवकरकडे आणि टायमिंग त्यापासून खूप चांगलं आहे. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. चौदा धावा धाबल कोणते आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. कमबॅक केलं नितेशने. 5 बॉलमध्ये 14 रन्स खर्च केलेत. चौदा धावा दाखल करती. इथे मात्र क्षेत्ररक्षक होते. फिल्डिंग खराब आहे, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल ती.
18 धावा बघा. फिल्डिंग खराब आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. झेल थोडासा अवघड होता, मात्र धावा वाचवणं गरजेचं आहे. डीजे धाबलकोती लागले. सुरुवात चांगली केली आहे रियांश 11 जर्मन मोठी देसाई टीमने या मॅच मध्ये. कारण पहिल्या षटकात 18 आल्यात, त्यामुळे एक चांगल्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल करत दुसऱ्या बाजूला जर्मन निजे संघ नागेशला पलटवार करावा लागेल, कारण की 18 धावा ऑलरेडी आलेले आहेत. नितेश पाटीलच्या षटकामध्ये एकच षटक पॉवर प्ले होतं. सकाळच्या सत्रात काटाई संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय आणि त्यांची मॅच आता वसार संघासोबत असेल उद्याच्या दिवसात. सोनारपडा त्यांच्या विरोधात तुम्हाला हेडवुडने बी संघ उद्या खेळताना दिसेल सुपर 8च्या मॅचेसमध्ये. वाकलन संघ सुपर 8 मध्ये त्यांच्या विरोधात भोपर किंवा खोनी ए संघाची आज मॅच होईल. आजचा विजेता संघ उद्या खेळेल. म्हणजे इथून या गटाचा जर तुम्ही विचार केला तर मानेरे संघाने 2 सामने जिंकलेत. गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघाने 2 सामने जिंकलेत. तर यातून विजेता ज्यावेळी होईल त्यानंतर ड्रॉ होईल, त्यानंतर एक लगेच मॅच होईल. ज्या टीमला बाय मिळेल ती संघ तो संघ उद्या खेळेल, लक्षात घ्या. नागेश पहिलाच बॉल जितेशसाठी आपण पाहतोय पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. डॉट बॉलची ते समाप्ती होते. मागच्या काही स्पर्धा आपण पाहिल्या तर नागेशने चांगली गोलंदाजी केलेली जयहनुमान निजे टीमसाठी. टेनिस क्रिकेटमध्ये एकमेव मंडळ तुम्ही पाहता जयहनुमान क्रिकेट मंडळ निजे, त्याच्या माध्यमातून 56व्या वर्षात मकर संक्रांत ट्रॉफी तुमच्या भेटीसाठी येते. 9 जानेवारी ते 14 जानेवारी त्या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ सुद्धा करण्यात आलेले आहेत. प्रत्येक दिवशी 12 संघ तुम्हाला त्या स्पर्धेत खेळताना दिसतील. टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही सातत्याने या सूचना करत असतो, कॅप ग्लेअर गॉगलचा वापर तुम्ही करा. ज्यावेळी ऊन असतो बऱ्याच वेळा त्याचा इफेक्ट फिल्डिंग करताना होतो आणि कॅप जर डोक्यात असेल तर नक्कीच उन्हापासून तुम्ही थोडेसे बचावले जातात. 18 धावा टाइम मॅनेजमेंट लक्षात घ्या निजे संघ. पण अरविंद म्हात्रे सुद्धा बघा थोड्या सूचना करतायत. आज या स्पर्धेचा 5वा दिवस, उद्या या स्पर्धेचा मेगा फायनल दिवस. बॅकवर्ड स्क्वेअरला सिंगल बेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 19. प्रथम बॅटिंग करत असताना रियांश 11 मोठी देसाई संघ. काल रियांश 11 वाकलन संघ ऑलरेडी सुपर 8 मध्ये पोहोचलाय. तेजस्वी म्हात्रे ज्यांनी पुरस्कृत केलेले संघ वाकलन संघाला सुद्धा त्यांनी पॅक केलं या स्पर्धेमध्ये. उद्या दिवसात तो संघ खेळताना दिसेल. 19 रन्स या मॅच मध्ये आतापर्यंत झालेले आहेत. यानंतर मकर संक्रांत, त्यानंतर त्याच क्रीडांगणामध्ये सतीशदादा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला भेटीसाठी येईल. ग्रामस्थ मंडळ निजे, जयहनुमान क्रिकेट संघ निजे आणि प्रमुख आयोजक लोढायवनचे शाखा प्रमुख सुभाष पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळेल. राजेशजी पाटील असतील, दत्ता पाटील साहेब असतील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, त्याला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. धावसंख्या 25. 24 वरती बॅटिंग करतायत फलंदाज मयूर. मुरेश पाटील काय करतायत? आमचे मित्र मुरेश पाटील यांचे आगमन झाले. गॅप मधनं फटका आहे. केतन वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात मोठी देसाई संघ. प्रथम बॅटिंग करताना 27 धावा या स्पर्धेत आपण पाहतोय. रियांश 11 जयहनुमान मोठी देसाई, बऱ्याच वेळा लकी 11 मोठी देसाई या नावाने सुद्धा तुम्ही खेळताना पाहतो. जगदीश म्हात्रे ज्यावेळी पुरस्कृत करतात. त्याच स्फूर्ती चंद्रकांत पाटील सुद्धा बऱ्याच वेळा पुरस्कृत करतात.
पुरस्कार ते भरपूर लाभतात मोठी देसाई टीमलाही. धावा धापल करते आपण पाहतोय. इथे चेंडू हवेत होता, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, नाही जमलं क्षेत्ररक्षकाला. मैदानाच्या आतमध्ये फेकाफेक सुरू आहे. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 28 मधल्या 27 धावा भावार्थ आम्हाला सांगतात मयूर देवकरच्या आहेत. जितेशने या मॅच मध्ये 2 चेंडू फेस केलेत. एका धावावरती तो बॅटिंग करतोय. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे करंजच्या माध्यमातून आपण पाहतोय. मग 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलक धावा लागल्यात त्या 30-15.00च्या सरासरी. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. प्रथम बॅटिंग करत असताना जयवंतमान रियांश 11 मोठी देसाई याच नावाने SSC ट्रॉफी सुद्धा जिंकली होती. रियांश 11 मोठी देसाईने 48 ग्रामीण संघांमध्ये, आणि पुढच्या वर्षी त्यांना प्रवेश फी फ्री असणार आहे त्या स्पर्धेमध्ये. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मोठी देसाई विरुद्ध निजे. त्यानंतर ड्रॉ होईल. त्यामुळे उंबारले आणि मानेरे दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित राहायचे. ड्रॉ होईल. एक संघाला बाय मिळेल तो सुपर 8 ची मॅच उद्या खेळेल. ज्या संघाला बाय मिळणार नाही तो मॅच लगेच खेळेल. त्यानंतर भोपर विरुद्ध खोनी ए अशा मॅचेस असतील. दोन षटकात 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जयनुमान रियांश 11 मोठी देसाई संघ तुम्हाला पाहायला मिळते. यानंतर ड्रॉ होईल. त्यामुळे दोन्ही कॅप्टन्स उपस्थित राहायचे. गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान, उंबारले आणि जय मसोबा मानेरे, आणि यातून विजेता संघ. त्या 3 संघांमध्ये ड्रॉ होईल. पुन्हा सूचना करतोय 3 संघांमध्ये ड्रॉ झाल्यानंतर एका संघाला बाय मिळेल तो उद्या सुपर 8 ची मॅच खेळेल, आणि ज्या 2 टीम्स राहतील त्यांचा टॉस लगेच होईल. आणि त्यानंतर शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल कोणी आणि भोपार. त्यातून विजेता संघ उद्या वाकलन संघासोबत सुपर 8 ची मॅच खेळेल. याच प्रकारे हा शेड्यूल आहे, लक्षात घ्या. उद्या सुपर 8च्या 4 मॅचेस, 2 सेमीफायनल आणि एक फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ओमसा MTC स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. केतन पाटील आलेत तिसरं षटक घेऊन. 2 षटकात 30 झालेत. केतनला आता धावांवरती थोडंसं अंकुश लावावं लागेल. फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाहीये. वाईड स्ट्रॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. मी मगाशी उल्लेख केला केतन पाटील आहे, त्यामुळे धावांवरती आता ते नक्कीच अंकुश लावतील, आणि त्यांनी विकेट पहिल्याच बॉलवरती घेतली. मयूर देवकर बॅक टू द पॅव्हेलियन. धावांची इनिंग इथे समाप्त झाली. ती मयूर देवकरची 10 चेंडूचा खेळ त्यांनी केला. या मॅच मध्ये 27 रन्स बनवल्या. बॅटिंग करण्यासाठी आकाश मात्रे आलेत. जयनुमान रियांश 11 मोठी देसाई संघाच्या धावसंख्या 30. 11 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून 4 षटकांच्या मॅचेस तुम्ही पाहतायत. यानंतर ड्रॉ होणार आहे 3 संघांमध्ये. मानेरे, उंबारली आणि यातून विजेता संघ. गोलंदाज केतन.
लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय. एकतीस धावा. प्रथम बॅटिंग करताना मोठी देसाई संघ तुम्हाला पाहायला मिळते. मोठी देसाई विरुद्ध नेजे. आता आदर्श ट्रॉफीमध्ये सुद्धा ही मॅच झाली होती. तिथे नेजे संघ विजयी झाला होता. पुन्हा एकमेकांच्या समोर आलेत. सेकंड राऊंड मध्ये आज खेळत आहेत. त्यामुळे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अशा मॅचेस तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतात. हा चांगला चेंडू होता. केतनकडे व्हेरिएशन चांगले आहे. अचूक टप्पा आहे. वेग त्याच्याकडे. चेंडूची गती ते कमी करतात. हा ऍक्शन रिप्ले बघा. खूप चांगला चेंडू होता. स्लोअर वन चेंडू होता. तितकंच चांगलं हिस्ट्री मी कौतुक करेल विशाल पवारचं. मास्टर माइंड खेळाडू आहेत. भरपूर वर्षाचा अनुभव. लेजंड क्रिकेटर आहेत या टीमचे. त्या अगोदर सिनियर अजय पाटीलला तुम्ही पाहता. त्यानंतर ज्युनियर अजय मला वाटतं थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे खेळत नाही आहेत. त्यांची भूमिका महत्वाची या टीममध्ये. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः यष्टीरक्षक बघा विशाल पवारचं मी यासाठी मगाशी कौतुक केलं. किती वेगाने गेले. 8 ते 10 बावलं त्यांना धावावं लागलं. मात्र त्यांना माहिती नाही एक एक रन्स किती महत्वाची या मॅच मध्ये. 32 धावा झाल्यात. 30 षटक प्रगती पथावर आहे. 4 षटकांची मॅच. धावांची गती थांबवली या ओव्हरमध्ये खास करून केतन पाटीलने. नितेश पाटील काहीतरी चर्चा करतायत. मात्र जास्त वेळ घ्यायचा नाहीये. तर मॅच सुद्धा महत्वाची आहे. जो संघ जिंकेल त्यांना माहिती या मॅच नंतर ड्रॉ होणार आहे. ऑलरेडी गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारीने 2 सामने जिंकलेत. जय म्हसोबा मानेरेने 2 सामने जिंकलेत. आणि तिसरा संघ कोणता असेल याचं उत्तर तुम्हाला आता काही क्षणातच मिळेल. साईडला खेळत आहे. क्षेत्ररक्षक टीप मध्ये दिशांत देत. चांगली पहिल्या मॅचचा हिरो. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता दिशांतला. किंग ट्रॉफी मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं वडवली बी विरुद्ध त्याच्या 1 षटकार उपयोगी. त्यानंतर फायनल मॅच आपण पाहिली होती सोनारपाडा SP11 आणि नेजे मध्ये. तिथे असं वाटलं होतं मॅच एकतर्फी होईल. मात्र ती मॅच खेचून आणली होती दिशाने. शेवटच्या आय थिंक 2 बॉलवर 12 पर्यंत इक्वेशन आलं होतं. केतन राईट मोर द विकेट. हा शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. टायमिंग झालंय आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हा ऍक्शन रिप्ले बघा. आकाश मात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय. धावसंख्या 39. 39 या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. संतोष कॅप्टन स्वतः काहीतरी चर्चा करतायत. संतोष पाटील शॉर्ट फाईन लेगला आहेत. शॉर्ट थर्ड मॅन लेग क्षेत्ररक्षक आहे. केतन गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेट. स्लोअर वन चेंडू होता. टायमिंग झालंय का. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत नितेश. आणि काय घडलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चेक केलं ते. पहिल्यापासून सूचना दिल्यात. पडदा 6 आहे लक्षात घ्या. प्रत्येक मॅचला आम्ही सुरुवातीपासून हे डिसिजन दिलेलं आहे. षटकार आहे. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय नक्कीच. सातत्याने या सूचना आम्ही दिल्या. जो पडदा आहे तो चौकार आहे बघा. पडद्याच्या आतमध्ये मग खुर्ची घेऊन कोण बसलेत. आनंद पाटील. पडदा चौकार आहे. प्रेक्षक खुर्ची घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहेत. या सूचना पहिल्या दिवसापासून दिलेल्या आहेत लक्षात घ्या. तारेला चेंडू डायरेक्ट लागला तर डेड बॉल आहे. त्यामुळे 45 धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आकाशच्या बॅटमध्ये दुसरा षटकार आला. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. करून येतात शेवटच्या षटकामध्ये. बाउंड्री लाईन जो पडदा आहे फक्त आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर जी लाईन आहे ती सीमारेषा आहे लक्षात घ्या. इथे आमचे आयोजक आकाश भोईर बसलेत.
बाकीच्या साईडला तुम्ही जर गेलात तर जवळजवळ पडदा आहे, तुम्ही पडद्याला चौकार आहे, लक्षात घ्या. 45 धावा झाल्यात. शेवटचं षटक आणि बघायचं इथून काय टार्गेट सेट करेल या मॅच मध्ये जय हनुमान रियांश 11 मोठी देसाई संघ. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय, करणला तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय जितेश पाटीलच्या बॅट मधून. उत्तुंग षटकार तुम्हाला पाहायला मिळाला जितेशच्या बॅटमध्ये. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. प्रचंड ताकद तुम्हाला पाहायला मिळते आणि 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झाल्या. 51 धावा मोठी देसाई संघाच्या धावपलकावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 51 धावा धावपलकाला. मागचे काही 3 ते 4 चेंडू जर तुम्ही पाहिले, मागचे 3 चेंडू जर आपण पाहिले तर 3 षटकार आलेत. 2 आकाशच्या बॅटमधून आले. या षटकाच्या सुरुवातीला पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. कारण इथे चेंडू उंच गेलाय. या स्पर्धेत ही समस्या राहिली अजूनही प्रमोद सर. त्या एंडला षटकार गेला नाहीये लॉंग ऑनला. जिथे तेजस मात्रे यांचा कटआउट आहे, जिथे रवी सुद्धा मात्रे यांचा कटआउट आहे, जिथे राहुल भोयर यांचा कटआउट आहे, जिथे काशीनाथ पाटील यांचा कटआउट आहे, जिथे अंकुश भोयर यांचा कटआउट आहे, जिथे ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील यांचा कटआउट आहे, तिथे ध्रुव अक्षय भोयर उंबारली यांचा कटआउट आहे. तिथे षटकार अजूनही एकही वेळा गेला नाहीये. डीजे बघा देवानंद पाटील आमचे 40+ जर्मन EJB संघाचे. जयेश तिथे आमचे चांगले गोलंदाज आहेत 40+ जर्मन EJB संघाचे. बघा आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. राहुल पाटील तिथे आहेत, कॅप्टन ऑफ द भोपर टीम. आमचे मित्र राजकुमार पाटील आहेत उंबारलीचे, त्यांनाही तुम्ही आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. त्यांच्याच बाजूला भावेशला तुम्ही पाहतायत. तिथे प्रेमला तुम्ही पाहतायत. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट ओमसा MTC स्पोर्ट लाईव्ह. विकेट मिळाली आणि त्यानंतर आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेत फलंदाज संदेश मात्रे. बाबू मैदानाच्या आतमध्ये. बाबूच्या बॅट मधला फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय, मात्र टायमिंग झालंय का बघायचंय. फिल्डिंग चांगली आहे. पडदा षटकार या सूचना आम्ही सातत्याने दिलेल्या आहेत. एकच रन्स घेतले. केतनचं कौतुक करेल मी. जी सीमारेषेची लाईन आहे ती नाहीये, लक्षात घ्या. पडदा आहे हे लक्षात असू द्या सर्व टीम्स. पहिल्या दिवसापासून या सूचना दिलेल्या आहेत. 52 धावा झाल्यात. फटका चांगला होता. संदेश बॅट त्यानंतर चेक करतायत की एक्झॅक्ट टायमिंग झालंय की नाही. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नितेश पाटील जिथे फिल्डिंग करतात त्या क्षेत्रामध्ये एकही षटकार अजूनही गेला नाहीये. बघायचं आकाश मात्रे. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 53. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघायचं इथून जर्मन रियांश 11 मोठी देसाई संघ काय टार्गेट सेट करले या मॅच मध्ये. जे 4 कटआउट बघा. ध्रुव अक्षय भोईर जे उंबारलीचे आहेत. अक्षय भोईरचे सोबत त्यांचा कटआउट. काशीनाथ पाटील तेजस मात्रे यांच्या कटआउटच्या वरून एकही षटकार अजूनही गेला नाहीये. फलंदाजांनी प्रयत्न केलेत. काल केतनने प्रयत्न केला होता. केतनला यश मिळालं नाहीये. साई शेलार यांनी तो प्रयत्न केला होता. 2 धावा इथे मिळाल्यात. आशिष भोईर सांगतात घेसरचे मी प्रॅक्टिसला मारतो. तेजस घरत असतील. 55 धावा झाल्यात. 55 धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तर 5व्या दिवसात आतापर्यंत आपण पाहिलं तर 48 संघ खेळले. रोशन एकाही फलंदाजाने त्या रिझनला षटकार मारला नाही अजूनही.
55 55 लॉस ऑफ 2 2 गडी बाद 55. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आले होते. एक्झिट काय घडलंय क्षेत्ररक्षकाकडनं. आउटफील्ड फास्ट आहे. सतीशने कॉल दिलाय. तिसऱ्या धावेचा बघायचा आहे. आकाशचा चौथीचा प्रयत्न आहे. 3 धावा इथे पूर्ण होतील. विकेट गमावावी लागेल. चौथी मिळणार नाहीये. 3 धावा ऍड होतील. धाव झाले त्या 58. बॅटिंग करण्यासाठी 269 चौकार आतापर्यंत या स्पर्धेत आपण पाहिले. 209 षटकार आपण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहिलेत. प्रयत्न आकाशने केलाय. यश मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फलंदाज बाद होईल. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त. मोठी देसाई रियान शिलोन मोठी देसाईने धावा केल्यात त्या 4 गडी बाद 58. 4 गडी बाद 58 आणि जर्मन निजे संघाला 59 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. हा मयूरने 10 चेंडूचा खेळ केला. 27 धावा त्यांनी केल्या. जितेशने 6 चेंडूचा खेळ केला. त्याने 10 धावा या मॅच मध्ये बनवल्या. आकाश 7 चेंडूचा खेळ केला. 18 धावा त्यांनी बनवल्यात. संदेशने 1च रन्स बनवले. तो रनआउट झाला आणि वरुण नाबाद राहिले. मात्र जुनी डोंबिवलीच्या स्पर्धेत एक गोल्डन सिक्सर जबरदस्त मारला वरुणने खाडी टीमच्या विरुद्ध. नितेश 1 षटक 18 धावा, एकही विकेट नाहीये. नागेश 1 षटक 12 धावा, एकही विकेट नाहीये. केतन 1 षटक 15 धावा, 1 विकेट आणि करण 1 षटक 13 धावा, 2 विकेट. पहिला विकेट 30 वरती पडला होता. दुसरा विकेट 51 वरती. तिसरा आणि चौथा 58 वरती आणि 59 धावांचा आता पाठलाग करायचा या मॅच मध्ये. टीम जयनुमान ए जे टीमला या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल की या मॅच मध्ये जयनुमान रियान शिलोन मोठी देसाई संघ रोकेल या ऐकण्यासाठी आपण जाणार. दुसऱ्या सत्रामध्ये प्रमोद शेडगे यांच्याकडे तत्पूर्वी ऐकूया डीजे विजय मोकाशीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद नितीनजी काळन सर. मोठी देसाई या टीमने प्रथम बॅटिंग करताना 58 रन्स जमवल्या आणि 59 धावांचं टार्गेट यावेळेला पाहायला मिळतं 24 बॉलमध्ये. आकाश भोईर स्वतः मात्र त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली स्पर्धा आणि त्यामध्ये अहोरात्र मेहनत, अक्षरशः डोळ्याला झोप नाही, परंतु आम्हाला चांगली स्पर्धा क्वालिटी दर्जाची उतरवायची आहे आणि खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा राबवली आणि ती सक्सेसच्या मार्गावर. चला 2 बॅटर मैदानाचा ताबा घ्या आणि त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन. ऋणी आहे की त्यांनी समालोचनेची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला दिली. त्याबद्दल आकाश भोईर आणि त्याच पद्धतीने आपण पाहताय संपूर्ण ऑर्गनायझर टीम यांचा मनपूर्वक धन्यवाद. 24 बॉल आणि 59 रनची जी आवश्यकता पाहायला मिळते. चला घाई करा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. फिल्डिंग त्या ठिकाणी जास्त वेळ दवडू नका. अरविंद सर तेच सांगतायत की जास्त वेळ दवडला जातोय. प्रसाद शस्त्रबुद्धे यांना आपण पाहू शकतायत. दोन्हीही पंच आणि रतन सर यांना आपण पाहतायत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर लगातार 3 चौकार आले तर आदरणीय सन्मान्य सुभाजी पाटील साहेब निळजे गावातील अनमोल रत्न यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि 3 षटकार आले तर आदरणीय सुभाजी पाटील साहेब यांच्याकडूनच 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. निळजे या टीमला ऊर्जा दिली जाते.
59 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. आजचा सलग 5वा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळेल. कोणता संघ या स्पर्धेच्या माध्यमातून नाव कोरेल. मोठी देसाईचे जे पॅकर्स पुरस्कर्ते आहेत, सौजन्यकर्ते आहेत, तेजसजी म्हात्रे साहेब यांच्याकडून आपण पाहतायत. विकेट हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या मुख्य मंचावर आकाश भोईर यांच्या समवेत बातचीत करत असताना पाहायला मिळत आहेत. मोठी देसाई टीम आपण पाहिली तर एका साईडला निळजे टीम. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळत आहेत. नाण्याची एक बाजू पडताळून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत हे दोन शब्द आहेत. जसं किनाऱ्याला दोन जरूर असतात, किनारे दोन असतात आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा हार जीत हे शब्द सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणता संघ बलाढ्य आहे तर आपण अशा प्रकारचा दबाव न घेताना चांगलं क्रिकेट खेळलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आता कसं क्रिकेट खेळतील, या धावांचा पाठलाग कसं करतील, या आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. नितेश पाटील स्ट्राइक एंडला. पहिलाच बॉल यावेळेला खोलवर चेंडू जरूर होता. गोलंदाज आपण पाहतायत, गोलंदाजी मार्कवर संदेश यांना आपण पाहतायत. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, तिथे धाव येत नाहीये. संदेश म्हात्रे, अप्रतिम चांगला बॉल. हीच ताकद आहे. परंतु इथे आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉलचा इशारा. थोडंसं क्रॉस समालोचन कक्ष जेव्हा असतं ना त्यावेळेला एक्झॅक्टली चेंडू यावेळेला कुठे पिच झालाय हे आम्ही दर्शवू शकणार नाही, अंदाज फक्त बांधू शकतो. आदरणीय अरुणजी पाटील साहेब निळजे यांच्याकडून 3 षटकार जर आले फलंदाजाच्या बॅटरच्या बॅटमधून तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या बॉलला मात्र नितेश पाटीलने पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावेने खातं खोललं गेलंय. 6. चांगला फटका होता. पहा रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. संदेश म्हात्रेच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण जातं. ठाणे रायगड जेव्हा मात्र आपण पाहतायत असे मॅचेस असतात त्यावेळेला त्याचं वर्णी लागली जाते. असं संदेश म्हात्रे पाहायला मिळतोय. मोठी देसाई एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 7 रन आलेले आहेत. काय चांगला फटका होता, अप्रतिम पाहायला मिळाला नितेश पाटीलच्या बॅटमधून. यावेळेला ऑन साईडला पॉवरफुल फटका आहे, परंतु इथून आपण पाहू शकाल 6 पडद्याला पाय लागला आणि याचंच कारण आपण पाहू शकताय. हा षटकार मिळाला. आलेत म्हणजे सुभाषजी पाटील साहेब अजून एक षटकार आल्यानंतर 2000 रुपये तुम्हाला मिळतील आणि अरुणजी पाटील साहेब यांच्याकडून 2000 रुपये. काय फटका खेळला होता, कंट्रोल नव्हतं, थोडंसं जजमेंट परफेक्ट होतं नो डाऊट, परंतु कंट्रोल जो क्रिकेटचा डबल सी येतो ना 7 शब्दांमध्ये, तो कंट्रोल खूप महत्त्वाचा भाग असतो. आणि इथून आपण पाहिलं तर प्रेझेन्स ऑफ माइंड सुद्धा चांगलं होतं, परंतु इथे आपण पाहू शकतायत व्यर्थ गेलं. यावेळेला तिसरा षटकार 4000चा मानकरी ठरतोय. लगातार तिसऱ्या बॉलवर तिसरा षटकार पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. काय 3 षटकार ठोकले. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दुसऱ्या बॉलवर पुलच्या फटक्यात मिडॉनच्या क्षेत्रामध्ये थोडीशी चूक झाली फिल्डर कडून. पाय अगदी मात्र आपण पाहिलं तर पडद्याला लागला बाउंड्री लाईनच्या. चला घाई करा, वेळ दौडू नका. मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ सामना आपण पाहतायत. 19 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 40 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. काय बॅटिंग केले, पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळते.
मॅच बॉल आलेला आहे, डायरेक्ट छतावर आला होता चेंडू. नितेश पाटील काय बॅटिंग करताना पाहायला मिळतो, बेधडक झंझावती सुरुवात पाहायला मिळते. संदेश मात्रे वेगवान चेंडू जरूर येत आहेत, परंतु थोडीशी लेंथ यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 19 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट, चांगली सुरुवात झाली निळजे संघाकडून. नितेश पाटील यावेळेला बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंगचा प्रदर्शन पाहायला मिळतं. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं, षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला एक वेगळीच मजा असते. चला थोडंसं जरा टाइम स्पेंड करू नका. पुढील बॉल, चौथा षटकार येईल का, की विकेट, की डॉट, की 1 रन 2 रन, अशा पद्धतीने मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागणार आहे. संदेशचा हा बॉल, पुलचा फटका. रोहित शर्मा हिटमॅन कॉपीबुक स्टाईल मध्ये विराट कोहलीची आठवण करून देणारा एक धमाकेदार लगातार चौथ्या बॉलवर चौथा षटकार. नितेश पाटील मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ट्रेमेंडस बॅटिंग, इनक्रेडिबल. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. लगातार हा चौथा षटकार. संदेश मात्रेच्या अगेन्स्ट खेळणं कठीण जातं, परंतु नितेश पाटीलने या वेळेला म्हटलंय रडायचं नाही तर लढायचं आहे, मोडेन पण वाकणार नाही. ग्रेट बॅटिंग. 25 रन प्रॉपरली टायमिंग याला म्हणतात. ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड होतो आणि बॅट फिरवण्याची शैली, बॅटचा फ्लो, अप्रतिम मनगडाचा वापर, फुटवर्क, आय कोऑर्डिनेशन, क्या बात आहे. रिॲक्शन पहा, ज्या पद्धतीने मात्र चेंडू पडल्यानंतर आपण रिॲक्शन करतो गोलंदाज, परंतु इथे नितेश पाटीलने रिॲक्शन केलं. इथून मिस टायमिंग स्ट्रोक आहे इनफिल्डच्या वरून. सेफ झोन मध्ये असेल, चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध. खेळाडू कक्षेला सलामी देणारा हा अप्रतिम चौकार नितेश पाटीलच्या बॅटमधून एक सफल षटक म्हणता येणार नाही, महागडे षटक पाहायला मिळालं. आणि पहिल्या षटकामध्ये दमखम दाखवत असताना नितेश पाटीलच्या बॅटमधून 29 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. खेळाडू कक्षेला सलामी दिली आणि सांगितलं नितेश पाटीलने, मी आहे ना, काळजी करू नका, मै हूं ना. 29, 30 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 30 रन. पहा दिजोर. जर या षटकाचा आपण पाहिलं रिप्ले, गेल्या ओव्हरचे कसे स्ट्रोक खेळले गेले होते. हा पहिला षटकार आला होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा स्टँड अँड डिलिव्हर शॉट. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं संदेश मात्रेचा बॉल, यावेळेला पुलचा फटका, कंट्रोल नव्हतं फिल्डरचं आणि इथून पडद्याला जाऊन पाय आदळला. दुसरा षटकार आला. तिसरा षटकार आपण पाहत आहे, जे घर बसल्या मॅच मिस करत असतील त्यांनी मात्र पाहावं, हे षटकार पाहावेत. हा तिसरा षटकार डायरेक्ट छतावर समालोचन कक्षेच्या आणि मुख्य शामियाना याच्या वर आला हा चेंडू. आणि चौथा षटकार आपण पाहिला तर पुलचा फटका. काय चेंडू पाहायला मिळाला, जबरदस्त यावेळेला फटका आपण पाहू शकतायत. चहू बाजूने खेळण्याची क्षमता आहे आणि शेवटच्या बॉलवर हा चौकार आपण पाहू शकतायत इनफिल्डच्या वरून. मिस टायमिंग झालं होतं, परंतु इथे क्लिअर झाला चेंडू. चांगली स्टार्ट. संदेश मात्रे एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, परंतु इथे महागडे ठरले होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये. 29 रन. आता कमबॅक त्याचे पार्टनर करतील का, कॉन्ट्रीब्युशन करतील का. 18 बॉल आहेत, 18 बॉलमध्ये 30 रनची आवश्यकता निळजे टीमला. स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला, पंचांकडे अपील केली होती, परंतु अपील फिटावून लावली. कदाचित ही बॅटची एज हलकीशी पाहायला मिळाली की काय, पंच एकमेकांना पाहतात नाही तर लेग बायच्या इशाराने लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन यावेळेला पाहायला मिळतं. अरविंद सर त्या ठिकाणी दर्शवत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. आता बॉल आहेत तुमच्याकडे 17 आणि 17 बॉलमध्ये 29. गोरख मंगरुळकर यांना सुद्धा आपण पाहत आहेत आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर. सकाळच्या 17 पासून अतिशय चांगली मेहनत त्यांनी सुद्धा या स्पर्धेला घेतले. आकाश भोईर आमच्या व्यासपीठावर आहेत, आदेश भोईर, आशिष भोईर आणि संपूर्ण टीम अतिशय चांगली जोमाने काम करते. 30 रन झालेले आहेत. ऑन साइडला खेळला गेलाय. चांगला फटका नितेश पाटीलच्या बॅटमधून आपण पाहत आहेत. सेन्सेशनल बॅटिंग. नितेश पाटील एक मास्टर माइंड क्रिकेट खेळतोय, त्याला माहिती आहे कोळेगाव एंड कडून जेव्हा गोलंदाजी होते ना त्यावेळेला षटकार जाणं कठीण आहे आणि त्याचा स्ट्रेंथ झोन जो आहे तो वी फॅक्टर मध्ये खेळला जातोय. त्याकरता एक सेन्सेशनल बॅटिंग कशी करावी हे त्यांनी समंजसपणाचं क्रिकेट दाखवलंय.
पुन्हा एकदा तेच पारितोषिक कंटिन्यूज राहील. लगातार 3 षटकार अरुणजी पाटील यांच्याकडून 2,000 रुपये आणि सुभाषजी पाटील यांच्याकडून सुद्धा 2,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 31 रन, 31 रन्स. इथून अप्रतिम स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय विशालच्या बॅटमधून. सुपर टायमिंग. जणू काही विशालने हा चेंडू खेळला नाही तर असं वाटलं इयन मॉर्गनची आठवण झाली. चौकार, 4. गुड शॉट. फटका खेळला होता. यावेळेला रिस्क घेतली होती विशालने. चौकार आला आणि संघाची धावसंख्या 35. ताबडतोड फलंदाजी. सलामीवीर कसे असावेत याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत निळजे टीमच्या बॅटरने दिलंय. गोलंदाज थोडेसे बॅकफुटला गेलेत. संदेश मात्रेला पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर आल्या. त्यानंतर आता सागर थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. इथे ही जोडी कधी फुटेल असं चर्चा चालली असेल. मोठी देसाई या टीमच्या माध्यमातून ऑन साईडला खेळले. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. थोडेसे फंबल जरूर झाले होते परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 रन मिळेल विशालच्या बॅटमधून. पॅडल स्वीप खेळला गेला होता. एकदा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते भावार्थ पाटील. दर्शवते 36 वर जाऊन पोहोचले गेले. थोडेसे शफल झाले होते आणि पॅडल स्वीपचा फटका यावेळेला आपण पाहू शकतायत फाईन लेगला. संघाची धावसंख्या 36 वर. विजयासाठी अजून सुद्धा 23 रनची आवश्यकता. विकेट फार महत्वाची भूमिका असणार आहे. मोठी देसाई या टीमच्या समोर प्रश्न आ वासून उभा राहिलाय. कोणता गोलंदाज ब्रेक थ्रू देईल. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. 5 स्ट्राईक रोटेट होते. आतापर्यंत विचार केला पहिला बॉल वगळता संदेश मात्रेचा. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झालेली आहे. हे सेन्सेशनल बॅटिंग आणि बुद्धिमत्तेचं क्रिकेट. असं नाही आहे की फक्त आपण बॅट घेतली, ड्रेस कोटिंग घातली आणि उतरलो तर आपण प्लेअर होतो. असं नाही आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला इंटेलिजंट क्रिकेट हे हुशारीने खेळावं लागतं, बुद्धिमत्तेने खेळावं लागतं. त्याचं नॉलेज पुरेपूर घेतला पाहिजे आणि तेच करत असताना नितेश पाटील आतापर्यंत आणि विशाल दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. इनक्रेडिबल. 37 रन, 22 ची आवश्यकता आहे. हा छान चेंडू होता. सागरने यावेळेला कमबॅक केले या बॉलवर. या लेंथला कदाचित विसरले होते की काय सागर यावेळेला हेच विचारत असेल. 37 झालेत. आता येणारे बॉल आहेत 12 आणि निळजे टीमला विजयासाठी 22 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल आणि 22 रन. पहिल्या षटकात 29 रन आणि दुसऱ्या षटकात फक्त 7 धावा यावेळेला आपण पाहत आहेत. 8 धावा आल्या होत्या. 37 रन. एक लेग बाईच्या स्वरूपात आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी. सागरने चांगली गोलंदाजी केली. जरी एक त्यामध्ये चौकार आला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून विशालच्या बॅटमधून. आता 12 बॉल आणि 22 ची आवश्यकता आहे. 12 बॉल 22 रन हे सामन्याचं समीकरण. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. 12 बॉल 22. नितेश पाटीलचं कौतुक करेन. पहिल्या षटकामध्ये त्यांनी दमखम दाखवली. त्याने विचार केला जर आपल्याला एक भलं मोठं लक्ष दिले तर आपल्याला सेन्सेशनल बॅटिंग करावी लागेल. म्हणतात ना आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला संघामध्ये कायम ठेवावा लागतो आणि तो आत्मविश्वास नावाचे वजीर दोन्ही आहेत. अर्थातच नितेश पाटील आणि विशाल. आता इथे ब्रेक थ्रू कोणता गोलंदाज अजय यावेळेला ब्रेक थ्रू लावून देईल का. ही जोडी फोडेल का. मोठी देसाई या टीमच्या समर्थकांकडून भरपूर मोठी चर्चा असेल. जेव्हा संघ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागात जातात त्यावेळेला ती ग्रामस्थ मंडळी यूट्यूबच्या माध्यमातून त्या मॅचचा आनंद घेत असतात. त्यांना पाठिंबा देत असतात. देवाला साकडं घालतात. जेव्हा अटीतटीच्या लढतीमध्ये येतात त्यावेळेला गावकऱ्यांचा सपोर्ट मिळतो. यावेळेला आपण पाहिलं पंचांकडे दाद मागितली. विशाल फार वेगाने निघाले. इथे नशिबाने साथ दिली असंच मी म्हणेन. पंचांकडे दाद मागितली होती. अपील फेटाळून लावली. प्रसाद शस्त्रबुद्धे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत जे मेन पंच आहेत. संघाची धावसंख्या 37. एक्झॅक्टली यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर होता. क्या बात आहे. जबरदस्त पंचांची कामगिरी राहिले. आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने त्याच्या उजव्या पायावर जाऊन चेंडू आदळला आणि ऑफस्टम पिचिंग होता. बाहेर चालला होता बॉल. ही आहे ॲक्युरेसी पंचांची आणि ही पोचपावती तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये घेऊन जाते. क्वालिटी ऑफ क्रिकेट. 11 बॉल आणि 22 रनची आवश्यकता आहे.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र नितेश पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम लागेल. यस, लागला. आणि इथून मात्र आपण पाहत आहेत निराश आहेत विकेट किपर जितेश. एका क्षणाला मात्र जरूर चेंडू उडाला हातातून, तेव्हा असं वाटलं जितेश कॅच सोडेल. त्यावेळेला आम्ही सुद्धा पॉज घेतली होती, विकेट जाईल की नाही. आणि इथे नितेश पाटील अखेरकार बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन, प्राइजलेस विकेट. बॉल आणि 22 रन. केतन पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 22 ची आवश्यकता आहे. चांगली मॅच. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप करा. अजयने अखेरकार ब्रेक थ्रू लावला. 2 षटकांच्या समाप्तीच्या नंतर 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. एकंदरीत पहिला बॉल डॉट आणि तदनंतर दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. 2 बॉलचा खेळ झालाय, म्हणजे 10 बॉल आणि 22 रन. आता इथून कशा पद्धतीने बॅटिंग करतील, त्याचं प्रत्युत्तर कसं दिलं जाईल, गोलंदाजांची गोलंदाजी कशी राहील, या सर्व काही गोष्टी आपण लक्ष केंद्रित झालंय या मॅचच्या दिशेने. ऑन साईडला फटका तर छान आहे, परंतु फिल्डर जज करत नाहीयेत आणि इथून सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वपूर्ण भूमिका आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा जेव्हा झेल सुटला तेव्हा तेव्हा रेकॉर्ड बनलेले आहेत. तरी सुद्धा अजय आणि त्याचे सहकारी सुमित ॲप्रिसिएट करतायत, त्याला पाठिंबा देत आहेत. जिद्द हरू नको, कारण मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला माणूस आयुष्यात कधी जिंकू शकत नाही. म्हणून मनाने हरू नका. 41 विजयासाठी 18 ची आवश्यकता. बॉल आहेत 9 बॉलमध्ये 18 रन्स. होतं कधी कधी चांगले बेस्ट फिल्डर असतात ना, ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात, परंतु कधी कधी नशीब सुद्धा साथ देत नाही. ते प्रयत्न केल्यानंतर त्यांचं जजमेंट कुठेतरी चुकतं आणि तेच झालं. ऑन साईडला बॅटचा टो लागतोय. व्यवस्थित स्ट्रोक पाहायला मिळाला नाही. 1 रनचा पुन्हा एकदा तीच गफलत पाहायला मिळते. तर बॅकअप चांगला मिळाला, परंतु इथून आपण पाहतात 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. ज्या वेळेला फलंदाज रिदम मध्ये असतो ना, तेव्हा तुम्हाला फिल्डिंगचा दर्जा हा उंचवावा लागतो. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 43. आता 8 बॉल आणि 16 रन निळजे या टीमला विजयासाठी. 8-16चं समीकरण. मॅच रफ अँड टफ. 59 धावांचा पाठलाग करत असताना मनामध्ये फक्त एकच जिद्द ठेवली नितेश पाटीलनी की पहिल्या बॉल पासून आपल्याला अटॅक करायचं आहे. जसं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया 434 धावांचा उंबरठा पार केला होता. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की ऑस्ट्रेलिया टीम मात्र जिंकेलच. प्रत्येकाला वाटलं, प्रत्येकाने टीव्ही बंद केल्या होत्या, परंतु हर्षल गिब्स आणि मार्क बाउचर बॅटिंग वादळी खेळी पाहायला मिळाली. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता आणि सरळ चेंडू निघून गेला. विकेट किपर जितेश पाटीलच्या हातामध्ये. 7 बॉल 16. स्लोवर 1 चेंडू होता, बॅक ऑफ द हँड आणि काय जबरदस्त मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला चेंडू या वेळेला फिरवला. अर्थातच चांगली गोलंदाजी, कलात्मक गोलंदाजी. 7-16चं समीकरण. केतन पाटील एका साईडला विशाल त्याला काहीतरी कानमंत्र देत आहेत. चला थोडीशी घाई करा. समजू शकतो की सामना अटीतटीचा आहे, परंतु घड्यात 3:30 वाजण्याच्या सुमारास अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 7 बॉल 16. यस पंच तेच दर्शवत आहेत टायमिंगच्या बाबतीमध्ये. आणि लाईव्ह असल्यामुळे 10 वेळा तेच उच्चार करणं योग्य वाटत नाही की वेळ तुम्ही दौडू नका, वेळ दौडू नका. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी सुमित, कोणतीही चुकी करणार नाही आहेत. पाण्याची व्यवस्था लगेच मैदानाच्या आतमध्ये करा. 6 बॉल 16. प्रथमतः झेल टिपली होती, परंतु षटकार गेला, कंट्रोल नव्हतं आणि तदनंतर आपण पाहताय सुमितने कॅच टिपला. यस पंच दर्शवतायत. यस पाणी आहे तिथे. अरविंद सर त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करतायत. सुमितने अतिशय चांगला झेल टिपला आणि फलंदाज बॅक टू द डगआउटच्या दिशेने जात असताना
आपण पाहिलं आता 6 बॉल आणि 16 रनची आवश्यकता आहे. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. ज्या मातीत रुजलो मातीत वाढलो त्या धरणी मातेला आद्य प्रणाम करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि मोठी देसाई टीम हेच करत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला आता स्ट्रॅटेजी तर तुम्ही आखले, आता लगेच आपण फिल्डिंग सजून घ्या आणि या ओव्हरला टीम मीटिंग तर बिलकुल करू नका प्लीज. 6 बॉल 16 रनची आवश्यकता आहे. सहा बॉल 16 रन. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका. खेळाडूंनो फाईट करा. 6 बॉल 16. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, बलाढ्य आहेत. चला स्ट्रॅटेजी तुम्ही आखली त्यासाठी तुम्ही तेच करायला हवं की कोणता खेळाडू कोणत्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे. ती स्ट्रॅटेजीचा तो जो आपण पाहतो एक वेगळ्याच पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जातं. जेव्हा तुम्ही टीम मीटिंग करता तर त्यावेळेला चर्चा तरी काय होते. मग 6 बॉल 16ची आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. फ्लॅट 6. व्हॉट अ शॉट बाय विशाल. सुपर टायमिंग. काय फटका खेळला. बॉडी लँग्वेज पहा किती पॉझिटिव्ह पाहायला मिळते. मयूरचा हा बॉल पहिलाच बॉल होता त्या रडार मध्ये आला, त्या रेंज मध्ये आला, शफल झाले होते ऑफस्टंपच्या बाहेर आणि तिथून हा पिकअप शॉट पाहायला मिळतोय. 5 बॉल 10ची आवश्यकता आहे. चांगला स्ट्रोक. प्रतिमा ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा वापर केला. एकदा वर्जित केली जाईल. थोडीशी फंबल होता येत नाही. होत आहे डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. नो चान्स. फलंदाज यावेळेला बॅक टू द डगआउट. एक धाव मिळेल. 4 बॉल 9ची आवश्यकता आहे. विकेटचा विचार केला तर प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज बाद झाले होते. 4 विकेट्स गेले होते. इथे जर आपण पाहिले तर 3 विकेट्स गेलेल्या आहेत. म्हणजे विकेटच्या आधारावर 4 बॉल आणि 8 रन जरी आल्या तरी सुद्धा इथे विजयावर शिक्कामोर्तब होऊ शकतो. चार बॉल आणि 9 रनची आवश्यकता. विशाल एका साईडला सेट बॅटर आहे. खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. फुटबॉल प्रमाणे त्याला चेंडू दिसू लागलेत. परफेक्ट यावेळेला खरपूस समाचार घेतो बॅटरचा. तर 4 बॉल 9. मयूर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. एक विकेट टेकर गोलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर. जरूर खूप पिच झाला होता हा चेंडू आणि अरविंद सरांचा इशारा येतो वाईड बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते ती फलकावर. 51 धावा. 4 बॉल 8ची आवश्यकता आहे निळजे टीमला विजयाकरिता. ऑन साइडला फ्लिकचा फटका. फिल्डर येत आहेत. द्विधा मनामध्ये होते. एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकीपर्यंत एकाच रुळावर 2 गाड्या. हाना करता करता इथून मात्र फलंदाज बाद होईल परंतु चुकी झाली. विशालची विकेट मिळाली असती. कलेक्शन अचूक होऊ शकलं नाही. आता इथून पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. कधी निळजे संघाच्या बाजूने सामना झुकतोय तर कधी मोठी देसाई संघाच्या बाजूने सामना झुकतोय. काटेकी टक्कर. 4 आता बॉल आहे तुमच्याकडे 3 आणि 3 बॉल मध्ये 7ची आवश्यकता. घाई करा. टाइम आउटचा नियम माहितीच असेल. 3 बॉल 7ची आवश्यकता. समान विकेट झालेल्या आहेत. जर विकेट न टाकताना परफेक्ट 7 धावा जर केल्या तर टॉसच्या आधारावर या ठिकाणी विजयी ठरतील. परंतु विकेट न टाकताना माझं वाक्य लक्षात ठेवा. विकेट न टाकता 7 धावा जरी आल्या तरी सुद्धा विकेटच्या आधारावर टॉसच्या आधारावर तुम्हाला मात्र इथे विजयी संपादन केलं जाईल.
परंतु विकेट मिळाली तर तुम्हाला त्या धावा करणं कंपल्सरी असेल. 6 धावा जर केल्या, 6 धावा 3 बॉलमध्ये 6 धावा जर केल्या तर डेफिनेटली इथे टॉसच्या आधारावर तुम्ही विन होतील. 7 रन पाहिजे 3 बॉलमध्ये. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25. तीन बॉल आणि 7 रनची आवश्यकता. पाणी जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं गेलेलं आहे. पाणी तर गेलंय, परंतु कहाणी बदलेल का हे सुद्धा असेल. 3 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. 6 जर आल्या विकेट न टाकता तर डेफिनेटली इथे तुम्हाला टॉसच्या आधारावर विजयी. यावेळेला उमीला आपण पाहू शकला जे मैदानाच्या आतमध्ये गेले होते. मानव यांना आपण पाहू शकाल. तीन बॉल आणि 7 ची आवश्यकता. चला थोडीशी घाई करा, खूप वेळ दवडला गेलाय. विशाल टू मयूर. इथून ऑन साईडला आणि इथे आपण पाहतायत यस, म्हणून मी म्हटलं होतं पाणी गेलंय मैदानाच्या आतमध्ये कहाणी बदलेल का. 7 ते 8 वेळा मी ऑब्झर्व केलंय. ज्या वेळेला पाणी जातं ना त्यावेळेला तुमचा रिदम कधी कधी तुटतो. त्या रिदम मध्ये तुम्ही बॅटिंग करत असतात, गोलंदाजाला तो वेळ मिळतो स्ट्रॅटर्जी आखण्याचा. नो डाऊट विशालने चांगली बॅटिंग केली, परंतु इथून जर आपण पाहिलं तर विशालने कदाचित थोडासा रिदम तोडला. आणि इथून आपण पाहतायत आता 2 बॉल 7 कंपल्सरी तुम्हाला करावे लागतील. चला देसाई टीम मीटिंग करू नका. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. कंपल्सरी तुम्हाला 7 धावा करायच्या आहेत. एक सामना मला आठवतो ज्या वेळेला वसई तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा असते कोसमाई चषक. त्या ठिकाणी रतन सर एका गोलंदाजाने जवळजवळ 11 बॉल टाकले होते. त्या गोलंदाजाला पाणी हवंय की फलंदाजाला, गोलंदाज थकले होते परंतु त्यांनी पाणी नाही मागवलं तर बॅटरने पाणी मागवलं आणि तिथेच फलंदाजी करणारा संघ पराभूत झाला. चला घाई करा, वेळ दौडू नका. फार उशीर झाला या सामन्याला. निळजे वर्सेस मोठी देसाई. प्लीज हंबल रिक्वेस्ट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत सुशांत पाटील. यावेळेला आपण पाहतोय 2 बॉल 7 ची आवश्यकता आहे. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन बॉल 7 ची आवश्यकता आहे. मयूरने चांगला कमबॅक केलाय. गोलंदाज सज्ज होईल. अप्रतिम चांगला फटका तर आहे परंतु इथे 1 धाव मिळेल. आता 1 बॉल आणि 6 ची आवश्यकता आहे. 1 बॉल 6 रन. निळजे टीमला विजय करता फलंदाज आहेत सुशांत. एका साईडला संतोष. सँडीला आपण पाहत आहेत. सँडी यावेळेला मॅच टर्न करेल का, निळजे टीमच्या संघाला विन करून देईल का, या नवीन वर्षाची इंग्रजी कॅलेंडर नुसार आठवण ठेवेल का, याकडे लक्ष असणार आहे. म्हणतात ना रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो. 1 बॉल 6. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. 1 बॉल 6 ची आवश्यकता आहे. 1 balls remaining and 6 runs required to win. यावेळेला ऑन साईडला पायावरचा चेंडू सरळ चेंडूला फेकलाय. म्हणून मी म्हटलं होतं सँडी यावेळेला नशीब बदलो न बदलो परंतु वेळ बदलली. व्हॉट अ शॉट. बॅटला चुंबन केलं. स्वप्न यावेळेला मयूर अँड कंपनीचं, मोठी देसाई टीमचं स्वप्न या ठिकाणीच थांबलं. या आई गावदेवी चषक घेसर 2024-25 मध्ये जबरदस्त. निळजे टीम, सुभाजी पाटील, अरुणजी पाटील खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. काय बॅटिंग केली नितेश पाटीलने आणि शेवटच्या बॉलवर 6 धावांची आवश्यकता असताना मयूर मोठी देसाईचा गोलंदाज. आज थोडंसं त्याला कुठेतरी नर्वसपणा वाटेल परंतु खचून जाऊ नका मयूर.
जबरदस्त अप्रतिम. कडक शॉट होता सँडी. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या संतोष यांच्यासाठी येऊ द्या. सँडी. तर या मॅन ऑफ द मॅच नितेश पाटील जरूर होता, परंतु तिथे त्यांनी 18 धावा सुद्धा खर्च केल्या होत्या, परंतु 1 बॉल 6ची गरज होती, म्हणून सँडीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला सँडी संतोष या मॅन ऑफ द मॅच. गोल्डन सिक्सर मारलाय बघा. विशाल पवार बाद झाल्यानंतर थोड्याशा विजयाच्या आशा कमी झाल्या होत्या, मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. नितेश पाटील जे तुमचं 2000 रुपये कॅश मिळायचे ते सुभाष पाटील यांनी सांगितले की गुगल पे तुम्हाला केलं जाईल. दत्ता पाटील या आपल्या शुभास्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. दत्ता पाटील या संघाचे खंदीर समर्थक आहेत. रमनाथ पाटील भरपूर खुश आहेत. आज असंच म्हणावं लागेल मयूर देवकरचा दिवसच खराब होता, कारण जुळणोबीच्या मैदान सुद्धा त्याच्याकडं चांगला खेळ झाला नाही, आणि हा शेवटचा बॉल स्वीपच्या माध्यमातून षटकार आला. गोल्डन सिक्सर आला. एकदा जोरदार टाळ्या होत्या नितेशसाठी. अभिनंदन नितेश. आरके स्पोर्ट्सची बॅट तुम्ही पाहतायत. सुरुवातीला केतन पाटीलकडे आम्ही बॅट भरपूर वेळा पाहिलेली आहे. संतोष 2 मिनिटं थांबायचे. संतोष सर्वप्रथम तुझं अभिनंदन. काय सांगशील 2 बॉल 7च्या वेळी तुझे जे स्ट्रायकेटला बॅट्समन होते त्याचंही मी कौतुक करेल की त्यांनी सिंगल धाव घेतली आणि स्ट्राईक तुझ्याकडे दिली. कदाचित त्यालाही आत्मविश्वास होता की संतोष सिक्सर मारेल, मग तुझ्या मनामध्ये काय चाललं होतं? एवढा मॅच झाला, माझ्या बॅटला पण बॉल नव्हता लागत. 4 बॉल 3 बॉल मी कंटिन्यू होतो. पब्लिक शिव्या देत होती, बस तू आता खेळू नको. बरं आता काय करू आता गणपती बाप्पा मोरया लागला. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या द्या संतोषसाठी. चला तिन्ही कॅप्टन संतोष थांबायचे. ड्रॉ लगेच होईल. चला ड्रॉ होईल लगेचच. निजे, मानेरे आणि उंबारली. लक्षात घ्या ड्रॉच्या आधीच सूचना करतोय, ज्या संघाला बाय मिळेल तो उद्या खेळेल आणि ज्यांना बाय मिळणार त्यांची मॅच लगेच होईल. या सूचना आधीच दिलेल्या आहेत. चला नाही तर नाही संतोष थांबा. क्या बात आहे बघा. सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला जेवण रिजे संघ. अभिनंदन केतन. उद्या मॅच होईल. शुभेच्छा असेल केतन तुम्हाला, कारण केतन यांचं आमच्या नेहमीच भरपूर सारा प्रेम. चला टॉस होईल. उंबारले आणि मानेरे लगेचच मॅचचा टॉस होईल. 4